साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आपल्या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी अडवले सोलापूर तुळजापूर महामार्ग, रिंग रोड व सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेवरील बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळण्यासाठी सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे येथे रयत क्रांती रिंग रोड संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे आणि सोलापूर रिंग रोड राष्ट्रीय महामार्गामधील भूसंपादित जमिनीचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या बाधित शेतकऱ्यांना मोबदला रकमेची नोटीस मिळाली असून ती अतिशय अल्प रक्कम दर्शवण्यात आली आहे। यामुळे सोमवारी सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उळे येथे रयत क्रांती संघटना आणि तांदुळवाडी केगाव रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रयत क्रांतीचे जिल्ह्याचे नेते दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले। सोलापूर तुळजापूर हायवे अडवलेला आहे। आमची एकच मागणी आहे की सुरत चेन्नईचे रिंग रोड जो ग्रीनफील्ड रस्ता झालेला आहे त्याला आम्हाला एकराला 5 लाख रुपये हा यांनी दर काढलेला आहे। एका बाजूला आळंदी पंढरपूर असेल, एका बाजूला नागपूर रत्नागिरी असेल, दुसऱ्या बाजूला अक्कलकोट सोलापूर असेल। ह्या रस्त्यावर गेलेल्या शेतकऱ्याला 4.5 ते 5 लाख रुपये तुम्ही दर देता आणि सुरत चेन्नई या ग्रीनफील्ड रस्त्यावर एकराला 5 लाख रुपये तुझा भाव का करता? आमची एकच मागणी आहे की गुंठ्याला 4 लाख रुपये द्या आणि तुम्ही रस्ता घेऊन जा। आमची काय मागणी नाही, परंतु कारण शेतकऱ्याची जमीन मी जे मुलापेक्षा जास्त प्रेम शेतीवर करतो। शेतकऱ्याचा काळजाचा तुकडा आहे। जर माझ्या शेतकऱ्याची जमीन गेली, कवडी मोलाने गेली, तर माझा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। आमची एकच विनंती आहे की गुंठ्याला 4.5 लाख रुपये दर द्या आणि तुम्ही रस्ता घेऊन जावा। गेल्या 2 वर्षापासून आमचा हा लढा चालू आहे। सोलापूर जिल्ह्यातून सुरत चेन्नई आणि त्याला स्पर कनेक्टिव्हिटी म्हणून एक रिंग रोड काढलेला आहे। हा रस्ता सर्व शेतकऱ्यांच्या घरावरून आणि त्यांच्या थडग्यावरून बनवला जाणार आहे। कारण ह्या आमच्या जमिनीच्या भूसंपादन केलेल्या आहेत त्याचा अत्यंत कमी मोबदला काढलेला आहे। आता आपण सहज एखादा प्लॉट घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी 5 लाख रुपयाशिवाय एखादा प्लॉट मिळत नाही आणि एकरी सरकार 1,84,000 दे, एकरी 1.5 लाख रुपये दे, हे शेतकऱ्यांचं तोंड पुसण्याचं काम सरकार करत आहे। आतापर्यंत आम्ही 2 वर्ष झालं सर्व राजकीय पुढाऱ्यांकडे गेलो, सगळ्यांनी आम्हाला फक्त आश्वासनं दिली। शेतकऱ्यांना येड्यात काढायचे धंदे चालू आहे त्यांचे। आता ह्या पुढं आज सर्व लहान मुलं, महिला भगिनी असतील किंवा सर्व शेतकरी सगळे कामधंदा पेरण्याचे दिवस सोडून रस्त्यावर कडक उन्हाळ्यात बसलेले आहेत। त्यांना काय तर त्यांचा आत्मा जळत असेल त्या कारणानेच बसलेले असणार आहेत। विनाकारण कोणाला आंदोलन करायची हौस नसणार आहे, रस्त्यावर बसायची हौस नसणार आहे। सरकारने याचा थोडा विचार करावा आणि आता पुढील जर सरकारने आम्हाला 8 दिवसामध्ये जर मिटिंग नाही लावली आणि मिटिंग लावली तरी मनावर घेऊन जर काम नाही केलं, फक्त तोंडी मिटिंग चालणार नाही, कागदोपत्री मिटिंग पाहिजे आम्हाला। जर ही मिटिंग जर व्यवस्थित लागली नाही तर पुढील आंदोलन आमचं मंत्रालयाच्या गेटवर आणि आझाद मैदानावर राहील। आमच्याकडचे कमीत कमी 10 ते 15 शेतकरी आत्मदहन करण्याच्या विचारात आहेत। ही सरकारने विचार करावा।